दणका पद्धतीचे. मंडळी नमस्कार, आम्ही आलेलो आहे इचलकरंजीमधील पंचगंगा नदी घाटावरती आणि आता आपण बघणार आहोत की गणपती कशा पद्धतीने पाण्यामध्ये सोडलेले असतात. तर तुम्ही बघू शकता इथे पाठीमाग आपल्या गणेश मूर्ती आहेत. तर आता आपण जाऊयात पुढे. गणेश मूर्ती पुलावरून कशा पद्धतीने सोडलेले जाते हे आपण आज पाहणार आहोत. ATM बॉईज गाव वाघ इचलकरंजी. शंभर 100 काय खायला? शेंगदाणा खायला लागला. शेंगदाणे 2 मिनिटात आहे का चोर विषय बोलच. रात्रीचे 9:17 नंबराला गणपती इथं विसर्जनासाठी ठेवलेले आहेत. अंधार असल्यामुळं कॅमेराची क्लिअरिटी कमी आहे. रात्री 2 दृश्य आहे. 2 काय तर मंडळी तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे इचलकरंजीमधील पंचगंगा नदी या पुलावरती आणि रात्रीचे 9:17 झालेले आहेत. तर इथे गणेश विसर्जनाचे कार्य कशा पद्धतीने चालू आहे तुम्ही बघू शकता. नंबराप्रमाणे एक गणपती विसर्जन करण्यात येईल. तर इथे 1, 2, 3 आणि 4 अशा एकसारख्या क्रेन पुढे लावलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून गणपती विसर्जन या नदीच्या पात्रामध्ये सोडण्याचे काम चालू आहे. तिकडे आहे वरदविनायक गणेश मंदिर इचलकरंजी. सहकार्य करा जरा बाजूला इतर लोक त्याला विसर्जन करू द्या. सहकार्य करायचं जरा बाजूला जायचं त्याचं विसर्जन. वेळातच ही गणेश मूर्ती मध्ये सोडण्यात येईल. तर तुम्ही बघू शकताय प्रत्येक ठिकाणी कसे दोर बांधण्यात आलेले आहेत. हे दोर यासाठी बांधतात की जे काही गणपतीच्या तयार करण्यासाठी वापरलेले असते लोखंडाचे अवजार वापरलेले असतात ते अवजार पुढे असेच वाहून जाऊ नयेत. गणपतीचे संपूर्ण जो काही वापरण्यात आलेले लोखंडाचे अवजार आहेत ते पुन्हा आपल्याला घेऊन इथून जाता येईल. त्यामुळे अशा पद्धतीने दोर बांधण्यात आलेले आहेत. आता ही गणेश मूर्ती तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने सोडण्यात येईल. थोडं लांबूनच बघूयात. हे पहा कशा पद्धतीने गणपती नदीमध्ये सोडले जातात. असं किती आलं बापरे. कसा दणका पद्धतीचे थंडी उभा होत्या खाली टेकते काय नदीच्या पात्रावर. होय टेकतेच झालं एवढं जायचं नदी. पाणी इकडे नदी एवढंच आहे रे. नदीच नाही तर वाटा आहे. वाटा पाणी प्रेशर आहे सोड. बरोबर अडकला.
दोरी कसली काढते ना बाहेर ती बरोबर. कसं सोडत असेल बरोबर ते. तर मंडळी, गणेश विसर्जन हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. आणि तुम्ही बघू शकताय, तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्याचा एवढंच विषय होता की गणपती नदीमध्ये कशा पद्धतीने सोडला जातो. आता इथे थोडा अंधार आहे, पण बोलणं तर माझं ऐकू येत असणार आहे तुम्हाला नक्कीच. तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद. बाय.